कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे, कारण आता कांदा जो भाव आहे तो आता वाढलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा देखील केलेली आहे। अखेर आता कोणत्या भावाने हा कांदा विकला जाणार आहे, किती फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि शेतकरी बांधवांनो, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दर मात्र कमीच आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे। दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता। रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे। सरकार आता थेट कांदा खरेदी करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। सातारा येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा खरेदीची घोषणा केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की कांदा शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे कांदा खरेदी करण्याची विनंती करण्यात आली होती। त्यानंतर आता 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून आंदोलन करण्यात आले होते। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोर कांदा फेकून रोष व्यक्त केला होता। केंद्र आणि राज्य सरकार मिळून ऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट पूर्णपणे दूर करेल असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला। यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज प्रामाणिकपणे आणि वेळेवर भरले आहे त्यांना सरकारकडून प्रोत्साहन राशी देऊन सन्मानित केले जाणार आहे। देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोशावर राहून चालणार नाही। त्यासाठी बहिणींना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल। राज्यात 1 कोटीहून महिलांना लखपती बनवायचे उद्दिष्ट असून याच महिला आगामी काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे संचालन करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की आज जगात मोठे संकट असून या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। आपण सर्व देशभक्त आहोत आणि मोदीजींनी आपल्याकडून फार मोठ्या त्यागाची अपेक्षा केलेली नाही। जगभरात इंधनाच्या दरात भयंकर मोठी वाढ झाली असताना आपल्याकडे मात्र केवळ 3.5% वाढ करण्यात आली आहे। मोदीजींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपापल्या परीने पूर्ण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले।